उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात झालेल्या VSR कंपनीवर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने आता आमदार रोहित पवारांनी ट्विट करत कारवाईची मागणी केली आहे। निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं जातं, चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जातं, मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? हाच न्याय VSR कंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळंही लावायला पाहिजे होतं, पण तसं होताना काही दिसत नाहीये। हे न समजणारं कोडं आहे की कंपनीचा मालक आणि पार्टनर यांचं एवढं वजन आहे का, ज्यामुळे सरकारही त्यांच्यावर कारवाईला घाबरतंय? असा सवाल रोहित पवारांनी ट्विटच्या माध्यमातून केलाय। देशातील अनेक महत्त्वाचे व्यक्ती, सेलिब्रिटी, सर्वपक्षीय राजकीय नेते ह्या VSR कंपनीची सेवा घेत असतील तर त्यांचा आणि पायलटसह अन्य कर्मचाऱ्यांचाही जीव तेवढाच महत्त्वाचा नाही का? त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की तातडीने या कंपनीवर कारवाई करून देशातील सेवेला बंदी घालावी, अशी मागणी रोहित पवारांकडून करण्यात आली आहे।